माझं नाव इंद्रजित पंजाबराव चव्हाण। माझा जन्म 15 डिसेंबर 1971 रोजी 243 डी पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कराड, जे सध्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं निवासस्थान आहे, येथे झाला। आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो। मी माझं पहिलं मताची नोंदणी या पत्त्यावरती झाली आणि माझं पहिलं मतदान मी शाळा क्रमांक 3 मध्ये 18 वर्षाचं झाल्यानंतर मतदान केलेलं आहे। त्यानंतर मी कालांतरानं माझं स्वतःची एक फ्लॅट घेतला हयात स्मृती पवार नगर, शिवाजी स्टेडियमच्या शेजारी। तिथे मी स्थलांतरित झालो। कालांतराने माझं लग्न झालं। मी, पत्नी, मातोश्री आणि वडील येऊन जाऊन असायचे, शेतीला वगैरे बाहेर असायचे। तिथं माझं मताची नोंदणी झाली। पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कराड मधून माझं मत कमी झालं आणि इथं नोंद झाली मताची। इथे मी 1997 ते 2010 पर्यंत माझं वास्तव्य या पत्त्यावरती होतं। माझं मतदान देखील तिथं होतं। तदनंतर मी मलकापूर, आगाशिवनगर येथे घर बांधलं स्वतःचं। इथं 2010 ते आता सध्यापर्यंत माझा तो परमनंट रेसिडेन्स आहे। सध्या मी तिथेच राहतो। तोच माझा आरोप आहे की पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कराड मधून माझं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आणि हयात स्मृती पवार नगर, शिवाजी स्टेडियम शेजारी इथे नोंदवलं गेलं। त्याच पद्धतीने नंतर पवार नगर, कराड नंतर मी मलकापूरला जेव्हा शिफ्ट झालो, त्यावेळी माझं नाव मतदार यादीतून पवार नगरच्या कराडच्या यादीतून वगळणं अपेक्षित होतं। ते झालं नाही। सगळा ड्यू डिलिजन्स केलेला होता, अर्ज देखील दिलेला होता। पण माझा आरोप तोच आहे की इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकीमुळं हे काम असं अर्धवट राहिलेलं आहे। त्यामुळे माझं नाव 2 ठिकाणी 3 ठिकाणी दिसते। आणि सध्या मी मलकापूर, आगाशिवनगर येथेच राहतोय। मी मतदान जिथं मी होतो तिथंच त्या वेळेला मतदान केलेलं आहे। मी कधी 2 ठिकाणी मतदान केलेलं नाही। माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, याची जाणीव घेऊन मी कायम राहिलेलो आहे। असं दुबार मतदान करून मी कधीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही। दुसरी गोष्ट, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मोठं आहे, आम्ही त्यांचे कुटुंबीय आहोत। आमचं नाव, बाबांचं नाव घेतलं की देशभर बातमी जाते, मोठी चर्चा होते। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा उल्लेख केला। हे नाव उधळून त्याच्या पाठीमागं आपलं काही काळं बेरं दडवायचा प्रयत्न आहे का भाजपच्या लोकांचा? हा एक माझा सवाल आहे। त्याच्या पलीकडं मी बऱ्यापैकी समर्पक आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे। मी जे काय सांगितलं त्या रहिवाशाचे माझे पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडं। सर्व ठिकाणचे माझ्याकडे राहत असलेले पुरावे आहेत। माझ्यावर जे पत्रकार परिषदेतून 2 ठिकाणी मतदान केलं, मी, माझे विशेष आणि माझा बंधू यांनी कराड आणि वाटार या दोन्ही ठिकाणी मतदान केलेल्याचा आरोप केला। मुळात तो सगळा अंदाज खोटा आणि चुकीचा, त्याचं मी खंडन करतो। आज मी माझं कराड मधलं मतदान कॅन्सल करण्यासंबंधी 14/10/2024 रोजी सर निवडणूक निर्णय अधिकारी कराड यांच्याकडे अर्ज दिलेला होता। त्यावर मला इलेक्शन कमिशन मार्फत त्यांच्याकडून पत्र आलं होतं, सुनावणीसाठी पत्र आलं। सुनावणीला मी इथं नसल्यामुळं माझ्या धाकट्या बंधूंना पाठवलं। परंतु जे महेश जाधव जे आहेत त्यांनी माझ्या विरोधात तक्रार केलेली होती, तेच मुळात त्या सुनावणीला आले नाहीत। त्यामुळं त्यांनी वाटारच्या मतदानावर ऑब्जेक्शन घेतलं होतं। ते न आल्यामुळे वाटारचंही माझं राहिलं आणि कराडचंही राहिलं। आता हा माझा दोष नाही, हा दोष पूर्णपणे प्रशासनाचा आहे। तुम्ही प्रशासनाला आता विचारून बघा। तुम्ही मला मुळात मी 14 इलेक्शन लढलेलो माणूस म्हणजे काकी साहेबांना त्यांना मी एक सांगितले 8 दिवसात त्यांनी माझं मतदान झालेलं होतं।
सिद्ध करावं, अन्यथा मी कायदेशीर कारवाई करणार. देशामध्ये सध्या सुरू असणाऱ्या दुबार मतदान या विषयावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही साधारण 100 गावचा सर्वे केला आहे आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत. त्यानंतर आम्हीसुद्धा काही गावचा सर्वे करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं, अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण 15 लोकांची मतदार नोंदणी आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी 9 मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत. यांची अनेक ठिकाणी 2 ठिकाणी, काहींची 3 ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत. आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ॲड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल, पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटते. आणि यामधील गंभीर बाब, इंद्रजित पंजाबराव चव्हाण हे गेले 2-3 निवडणुकामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान 3 ठिकाणी आहे. पुढे काय कारवाई तुमच्याकडून केली जाणार आहे? निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार आहात का? आणि हे जे 15 लोक आहेत किंवा 9 लोक जे आहेत, जो तुमचा आरोप आहे त्यांच्यावरती तुमच्याकडून गुन्हा दाखल होणार? आम्ही अजून यामध्ये आमचं सर्चिंग चालू आहे आणि आम्हाला काही लोकांचं आम्ही ओपिनियन घेऊ आणि त्यानंतर पुढील कारवाईला आम्ही सामोरे जाऊ.